शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे पैसे आमच्या हक्काचे, अरे पैसे आमच्या हक्काचे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे, शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे, अरे कारखानदाराचं करायचं काय, अरे कारखानदाराचं करायचं काय, अरे साखर प्रशासनाचं करायचं काय, शेतकरी एकजुटीचा, अरे पैसे आमच्या हक्काचे, अरे पैसे आमच्या हक्काचे, अरे कोण म्हणता देत नाही, शेतकरी एकजुटीचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, आदरणीय खासदार शेट्टी साहेबांचा, सहसंचालक छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत। शेतकऱ्याला उपोषणाला बसणं हे या महाराष्ट्राला न शोभणार आणि या सरकारला न शोभणार आहे। खऱ्या अर्थाने कष्टाचे पैसे काम करून 12-15 महिने त्या ऊसाला पाणी देऊन रात्रंदिवस एक करून ते पीक आणून शेतकरी कारखानदाराच्या ताब्यात देतो। कारखानदाराचा कायदा असून सुद्धा 15 दिवसाचा कायदा असून सुद्धा कारखानदार शेतकऱ्याला पैसे देत नाही आणि शेतकऱ्याला ठेंगा दाखवण्याचं काम कारखानदार करत आहे। आज ऊस जाऊन 7 महिने झाले, कारखान्याने ऊस घेऊन गेले, 15 दिवसाचा नेम असून सुद्धा अद्याप अजून शेतकऱ्यांना पैसे ऊसाचे बिल मिळालं नाही। आज 7वा महिना उजाडला, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे आज कोणाचे दवाखान्याचे काम आहे, कोणाचे हॉस्पिटलचे काम आहे, कोणाच्या मुलाचे शिक्षणाचे काम आहे। आज पेरणी तोंडावर आहे, पेरणीसाठी बी बियाणं नाही, शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आज पैसे नाही। शेतकरी खऱ्या अर्थाने आज आर्थिक संकटात असताना सुद्धा कारखानदार त्यांना सहकार्य करत नाही आणि ज्यासाठी साखर प्रशासन नेमलं तेही शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहत नाही, त्यांची आर्थिक तडजोड करून हे कारखानदाराच्या बाजूने उभा राहते। म्हणून आम्हाला एकच विनंती करायची तुमच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे पैसे, त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना तात्काळ मिळावेत। जोपर्यंत शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील आणि आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमची जोपर्यंत सहनशक्ती आहे तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू आणि तिथून पुढे आंदोलनाची दिशा चेंज करून आम्ही आंदोलन हे उग्र करणार आहोत। हे साखर प्रशासनाला आणि कारखानदाराला इशारा। कोणत्या कारखान्याकडे पैसे? मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। स्वाभिमानी शेतकरी संघटना